मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे। खरं तर आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आपण सध्या सिडको एक्झिबिशनमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की आरोग्य सेवक बाजीराव चव्हाण देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की 1 लाखाहून अधिक पाण्याच्या बाटल्या किंवा 100 किलो भाजी सध्या या बाजूला बनत आहे। खरं तर मराठा बांधवांची आज जी पाण्याची चिंता आहे ती सध्या मिटलेली आहे। आपल्यासोबत आरोग्य सेवक बाजीराव चव्हाणजी खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। तुमच्या माध्यमातून आज भरपूर काही या ठिकाणी मिळत आहे, पाण्याची चिंता देखील मिटलेली आहे। नाही, आपण आता दररोजची एक 10,000 लोकांची सध्या तरी व्यवस्था केली आहे आणि जरी वाटलं आपल्याला की अनेक म्हणजे कमी पडत असेल तर अनेक आम्ही 10,000 लोकांची दररोजची इथे सेवा करायला आम्ही तयार आहोत। खरं तर आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी या ठिकाणी पाणी देखील मिळत नव्हतं, मराठा बांधव तो सध्या अडचणीत आला होता। नाही, आम्ही कालच्यापासून पाण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे, परत टँकर पण बोलवतो आणि जवळपास 1 लाख पाणी बॉटल इथं आणून ठेवलेले आहेत। जसे पाणी बॉटल लागतात तसे आम्ही पाणी पण आणून देतो। इथून पुढे जी इथं सिडको एक्झिबिशनला तरी आम्ही अडचण येईल असं कुठलं पाणी असेल किंवा जेवण असेल कमी पडणार नाही याची आम्ही जिम्मेदारी घेतलेली आहे। चव्हाणजी आपण पाहतोय की महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका पडते, सर्रास दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे। नाही, पहिल्यांदा झालं तर पण आता महानगरपालिका असेल सिडको असेल त्यांची पण मदत आपल्याला होत आहे आता। तर जरांगेंचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे, कसं पाहता याकडे? नाही, तर उपोषणाबद्दल ते तर सरकार आणि मनोजदादा पाटील यांचं संगमत मताने काहीतरी ते मार्ग निघेल लवकरच। पण आमची एक मी मराठा सेवक म्हणून इथे एक मराठा समाजाच्या लोकांसाठी माझं कर्तव्य आहे की बाबा आपल्या इकडचे लोक आले त्यांना मदत करावं, पाणी आणि जेवण यांना मी कमी पडू देणार नाही, ही तुम्हाला जिम्मेदारी आणि विश्वासाने सांगतो। खरं तर आपण पाहतो की असंख्य जे मराठा बांधव ते आलेले आहेत आणि काही जे मराठा बांधव ते APMC मार्केटमध्ये देखील अडकले, त्यांना माहीतच नाही की म्हणजे सिडको एक्झिबिशनला जेवणाची सोय आहे, त्यांना काय संदेश द्याले? नाही, जे मराठा बांधवांना जिथे तिथे जेवणाची तुम्हाला कमतरता जाणवत आहे त्या लोकांनी इथं सिडको एक्झिबिशन सेंटरला यावं। इथं जेवढं लोक येतील तेवढ्या लोकांची आम्ही इथं जेवणाची व्यवस्था कमी पडून देणार नाहीत। खरं तर आपल्यासोबत हे होते आरोग्य सेवक बाजीराव चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिंदास या ठिकाणी या, काही अडचण असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा किंवा काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी बोला, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी सध्या व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।